दी थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन कलम चलाकर मेरे भीमजी ने इज्जत खरीद ली थी। हेल्थ इज हेल्थ, समथिंग लॉस्ट, प्रॉपर्टी लॉस्ट, वेरी नथिंग लॉस्ट, कैरेक्टर इज लॉस्ट, ऑल लॉस्ट। अरे काल होता हा भिकारी, दाखवायचा हालाचारी, जेव्हा होता मनूचा प्रभाव, जेव्हा होता मनूचा प्रभाव। आपण मला मार्गदर्शन म्हणाले दादा, हे तुमचं मोठेपण आहे, कारण दुसऱ्याला मोठं म्हणल्याशिवाय माणूस मोठं होत नसतं। आपण LLB आहात, वकील आहात, आणि माझ्यासारख्या माणसाला आपण म्हणले की कीर्तने दादा हे माझे मार्गदर्शक आहेत। बाबासाहेब म्हणले गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट। दुसऱ्याला मोठं म्हणल्याशिवाय माणूस मोठं होत नसते। नाही तर आम्ही 4 गाणे लिहिले, तानशन झालो। बंधूनो, वागण्याची पद्धत ही शिस्त असली पाहिजे। काल होता हा भिकारी, दाखवायचा हालाचारी, जेव्हा होता मनूचा प्रभाव, जेव्हा होता मनूचा प्रभाव। अरे आधी लढला इथे भीमराव, आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजी। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। कला चोरू नये, कला चोरली की कला येत नसते। बनला बाजीराव। हिंगोली की जनता फूटेंगे नहीं, अभी लिखा मैं, हौसले हमारे कभी फूटेंगे नहीं, हौसले हमारे कभी फूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं। हम उस अंबेडकर की औलाद है, माँ कसम किसी की इज्जत लुटेंगे नहीं, किसी की इज्जत लुटेंगे नहीं। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा लढला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। काल होता हा भिकारी, दाखवायचा आला जहोर मालक। ये लाचारी थी मांजराम का, ही लाचारी होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी स्थापन केली नाही, खुलं पत्र लिहिलं आणि ते लिहिलं SM जोशी आणि अत्रेला। हे काय महाराला लिहिलं नाही बरं का, त्या खुल्या पत्राचे तुम्ही RPIचे एक कार्यकर्ते। अरे आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। आधी लढला इथे भीमराव, म्हणून हा बनला बाजीराव। ते स्थान, माधव दादा आपण इलेक्शन लढलात, खूप मेहनत केली। बाबासाहेबांनी जोक म्हणून असं वोट केलं नाही किंवा हसी मजाक न केलं नाही। बाबासाहेबांना सांगितलं माधव जमदाडे, अरे जा तुझ्या घरांच्या भीतीवर लिहून ठेव, या देशाची तुला शासन करती जमात बनायचं आहे। लक्षात घ्या, जो हार के जीतता उसको बाजीगर कहते हैं। अरे एक बार जाने दो, चलो। अरे आधी लढील गावगाड्याची जिथे पडायची, गावामधली घाण, गावामधली घाण,
राहायचं ते स्थान, राहायचं ते दान, राहायचं ते दान. त्या घाणीत होतं आमचं राहायचं ते. माझ्या गुरुवर्य विष्णू शिंदे विचाराचं गीत लिहितात. भीमक्रांती झाली नसती, दूर असती माझी वस्ती, माझं झालंच नसतं ना. वा, यालाच म्हणतात क्रांती. जोगेंद्र कवाडेनं तुझं नाव ठेवलंय. आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजी. आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजीराव. आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजीराव. माझा लहाना भाऊ माझा आदर्श घेऊन दाबडला लई लहान होता, असं एवढूसा, परंतु एक एक शब्द माझा ध्यानात घेतो. लक्षात घे, बाबासाहेबांना लाल बहादूर शास्त्री काय म्हणले? डेड आंबेडकर इज मोर दॅन डेंजर्स अँड द लाईव्ह आंबेडकर. जिवंत आंबेडकर पेक्षा मृत्यू आंबेडकर हे डेंजर आहे, असे लाल बहादूर शास्त्री म्हणले. माधव दादा जमनाडे. डेड आंबेडकर इज मोर दॅन डेंजर्स अँड द लाईव्ह आंबेडकर. त्या घात आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजीराव. आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजीराव. आधी लढला इथे भीमराव म्हणून हा बनला बाजीराव. होता भयानक धोकादायक मनुवाद्याचा किल्ला. मनुवादाचा किल्ला, मनुवादाचा किल्ला. त्या किल्ल्यातून आजवर झाला आमच्यावरती हल्ला. आमच्यावरती हल्ला, आमच्यावरती हल्ला. दलितों की तवारीख, तवारीख यानी इतिहास उर्दू शब्द है. दलितों की तवारीख मुल्क हिंदुस्तान से पूछो, मोहम्मद अली जिन्ना शाह पाकिस्तान से पूछो. दक्कन की पहाड़ी में औरंगजेब जब हमला करने आया था, बहादुर से बहादुर फौज अपने साथ लाया था. अरे उस वक्त शिवाजी ने मराठा कह के हमको आगे बढ़ाया था. बहादुरी हमारी छत्रपति शिवाजी से पूछो, और किस तरह लड़े हम वो पानीपत के मैदान से पूछो. लढाऊ जात आहे. बांगर साहेब यात कळमनुरीतून पडत नाही, त्याचं कारण एक आहे, गोरगरीबावर दवाखान्यातले पैसे घेत नाही तो माणूस. हे लक्षात घ्या. ते बाकीचं राजकारण मला माहित नाही, पण दवाखान्यातले पैसे घेत नाही. माझा मुलगा त्यांचा फॅन आहे, तो घरी आहे, त्याचा संदेश आहे असं बोला पप्पा म्हणून. आणि म्हणून होता भयानक धोकादायक मनुवाद्याचा किल्ला. मनुवादाचा किल्ला, मनुवादाचा त्या किल्ल्यातून आजवर झाला आमच्यावरती हल्ला. आमच्यावरती हल्ला, आमच्यावरती हल्ला. प्यायला नव्हतं हे पाणी, हे जगायचे पशुवानी. प्यायला नव्हतं हे पाणी, हे जगायचे पशुवानी. विरोधात असायचा गाव, विरोधात असायचा गाव. बाबासाहेब म्हणले, माधव जमनाडे, मिस्टर गांधी
हाय नो हॅमलेट गिव्ह मी लिबर्टी गिव्ह डेथ. मला माय देश नाही, गिव्ह मी लिबर्टी गिव्ह मी डेथ. एक तर स्वातंत्र्य द्या किंवा एक मरण द्या. अरे किड्या मुंग्यांना, मांजरा कुत्र्यांना इथं पाणी पिण्याचा अधिकार आहे, पण आम्ही माणसं असून पाण्या वाचून वंचित आहात. हे कुठलं तुमचं स्वातंत्र्य? म्हणून बाबासाहेब म्हणले, मिस्टर गांधी गिव्ह लिबर्टी अँड गिव्ह डेथ, गिव्ह मी डेथ. तुम्ही म्हणालात, बाबासाहेब म्हणले माझ्या समाजात 10 बॅरिस्टर 20 डॉक्टर, गरीबाचे पैसे घेऊ नका, आणि 30 इंजिनियर पाहिजे. हे बाबासाहेबाचं स्टेटमेंट होतं. शेवटी माझे गुरुवर्य म्हणतात, वीज कडकली जेव्हा भडकली भीमक्रांतीची आग. भीमक्रांतीची आग, भीमक्रांतीची आग. अरे त्या आगीने विष्णू बघा हे मेंढूक बनलंय वाघ. बेडूक बनलंय वाघ, बेडूक बनलंय वाघ. शाळेच्या बाहेर भीमराव बसायचा. झाला आखरी आहे. मला माहिती आहे तुमची तळमळ, आणि साहेब तुम्ही इथं कार्यक्रम घेता ना, कसं परेशानी होती हे तुम्हालाच माहिती आहे. आणि तुम्हाला मी शब्द दिला, कारण शब्द दिला की मी तिथं जात असतो. आणि तुमचा हे परिश्रम की आमच्या कलावंताला फार मानता म्हणून तुम्हाला कलावंत मानतात, हे लक्षात घ्या. हे तुमचा मोठेपणा आहे नरवडे साहेब. एक प्रतीक झालात तुम्ही हिंगोलीचं, की रमाई जयंती आली की कलाकार तुमच्याकडे डोळे वासून पाहतात. मला बोलवते का, त्याला बोलवते का, याला बोलवते का, हे लक्षात घ्या. एकदा त्यांच्या, मी तर म्हणत नाही आयुष्यामध्ये आनंद कीर्तने म्हणला नाही टाळ्या वाजवा, पण याच्यासाठी वाजवा. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ते कलाकार टाळ्या आपोआप घेते. मी म्हणत नाही मला टाळ्या ठेळ्या वाजवा म्हणून. अरे बाबा माझे राजी साठे, दिलीप साठे यांच्याकडून 100 रुपये. शाळेच्या बाहेर भीमराव बसायचा, पण फळ्यावरचा अभ्यास मात्र त्याच्या मनावर ठसायचा. अरे ब्राह्मणाचा गुरुजी कुतूहलाने त्याच्याकडे बघायचा, कारण उद्याचा महासूर्य त्याच्यामध्ये त्याला दिसायचा, त्याच्यामध्ये त्याला दिसायचा. मी म्हणत नाही, जबरदस्ती करत नाही. नाही तर काय काय व्हिडिओ निघाल्यात, मी तिथे यायलो तुम्ही या. अरे ते कामधंदे सोडून कशाला येते? माझे कधी व्हिडिओ प्रसिद्ध करत नाही. वीज कडकली जेव्हा भडकली भीमक्रांतीची आग. भीमक्रांतीची आग, भीमक्रांतीची आग. हे माझा लहान भाऊ आहे, माफ कर मी नातूच्या याला आलो नाही, काम होतं अर्जंट. त्याला इथूनच माझा आशीर्वाद नाही, पण मनोकामना. आशीर्वादानं माणसं मोठे होत नसतात रे, परिश्रमानं माणसं मोठे होत असतात. जा तुला आशीर्वाद द्यायला तू ISY होसाल का सांगा बरं शिवसैनिक? त्याला परीक्षाच करावं लागेल ना. आशीर्वादानं माणसं मोठे होत नसतात, परिश्रमाने माणसं मोठे होत असतात. म्हणून मी पोरायला माझे आशीर्वादही देत नाही. एक पोरग पाया पडलं, बापू आशीर्वाद पडलं, बाबा खतम झाला 1956 ला, आता आशीर्वाद मागू नको. वीज कडकली जेव्हा भडकली भीमक्रांतीची आग. भीमक्रांतीची आग, भीमक्रांतीची आग. त्या क्रांतीने विष्णू बघा हे मेंढूक बनलंय वाघ. बेडूक बनलंय वाघ, बेडूक बनलंय वाघ. मनोहरला मागे सरला काँग्रेस बर्निंग हाऊस म्हणले की नाही मांजरमकर बाबासाहेब, काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणून? नाही सांगा तुम्ही कुठे म्हणले? चंदीगडला 1952 ला. काँग्रेसनं जेवढा बाबासाहेबाला छळलं ना, तेवढं शिवसेनेनं कधी छळलं नाही, उलट साथ दिली त्यानं. हे लक्षात, कारण शिवरायाचे मावळे आहेत ते कधी जात पात करत नाही. जात घरडी की यायच्यावर बी जात घरडी की. अरे ते मावळे आहेत, ते कशाला जातपात करतील? आणि म्हणून साहेब शिवसेनेचा कार्यक्रम असेल तर निश्चित तुमच्यासाठी माझं फेवरेट गीत गाईल. माझ्या पोरानं आनंद दिघे समोर गायलं त्या दिवशी ठाण्याला, ते गाणार आहे आता. वीज कडकली जेव्हा भडकली भीमक्रांतीची आग. भीमक्रांतीची आग, भीमक्रांतीची आग. त्या क्रांतीने विष्णू बघा हे मेंढूक बनलंय वाघ. बेडूक बनलंय वाघ, बेडूक बनलंय वाघ.
मनोहरला मागे सरला, मनोहरला मागे सरला, जिंकील की मानेदा. पण आधी अरे आधी लढला इथे भीमराव.